बारामतीमध्ये पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात। रेड बर्ड कंपनीच्या विमानाचा गोजोबावी गावात अपघात। शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती। याच गावात झाला होता अजित पवार यांच्या विमानाचा अपघात। निदा खानला आश्रय देणारे नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। छत्रपती संभाजीनगरमधील अनधिकृत घरावर पालिका प्रशासनाची बुलडोझर कारवाई। मतीन पटेलच्या अनधिकृत कार्यालयांवर देखील कारवाई। निदा खानला लपवलेल्या नारे गावातील घरावर देखील पालिकेची बुलडोझर कारवाई। मतीन पटेलच्या 9 अनधिकृत बांधकामांवर कारवाई। नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत। नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना। शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता। नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हरियाणामधल्या गुरुग्रामपर्यंत। खेडा खुरमपूर गावातून यश नावाचा तरुण ताब्यात। यश हाच मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना ईडीचा समन्स। उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीकडून समन्स। समता पतसंस्थेतील बनावट खाती, आर्थिक व्यवहार या सगळ्या संदर्भात ईडीकडून होणार चौकशी। मोंदू खरातचा सिन्नर पोलिसांनी घेतला ताबा। जगदंबा पतसंस्थेतील बनावट खातं आणि आर्थिक व्यवहार प्रकरणी कारवाई। आज सिन्नर कोर्टात हजर केले जाणार। अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्कासह 2 कोटींचा दंड भरावा लागणार। महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी, तर मुद्रांक शुल्कात सवलतीची मागणी फेटाळली। सोनं आणि चांदीवरील आयात शुल्कात वाढ। आयात शुल्क 6% थेट 15% वाढवलं। नवीन आयात शुल्क आज रात्रीपासून लागू होणार। आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पार पडणार बैठक। पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनानंतर महत्त्वाची बैठक। पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमी। आवाहन प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः घेतला पुढाकार। मुलायम सिंग यादव यांचे सुपुत्र प्रतीक यादव यांचं निधन। मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट। रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली। उष्णतेच्या लाटेचा इशारा। विदर्भात येलो अलर्ट। 2 ते 3 अंशांपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता। 8 दिवसात उन्हाची काहिली होणार। मित्रांसोबत जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला। कांदिवली पश्चिम परिसरातली घटना। हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत। हल्लेखोरांना अटक। झाडाला एकाच दोरीला लटकलेल्या अवस्थेत 2 तरुणांचे मृतदेह आढळले। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातली घटना। आत्महत्या की हत्या, पोलिसांकडून तपास सुरू।